नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज तैवान पिंक पेरू ची हार्वेस्टिंग चालू आहे आणि आज दिनांक 16/12/2024 मालाची क्वालिटी पण पाहू शकता. म्हणजे क्वालिटी बघायचा म्हणजे आपला पूर्ण प्लॉट 8 एकरचा हार्वेस्टिंगचा संपलेला आहे आणि हा लोड भरल्यानंतर अजून एक लोड निघणार आहे. ते पण आपण लगेच उद्या काढून घेणार आहोत. 17-18 तारखेला ते पण लोड आपण काढून घेणार आहोत. म्हणजे ते जे लोड राहील ते शेवटचा लोड राहील. त्याच्यानंतर आपल्या पेरू बागेमधला पूर्ण माल जे आहे ते संपला हार्वेस्टिंग करायचं. म्हणजे जुलै 15-16 जुलैपासून आपला माल चालू आहे. मी स्टार्टिंग पासून व्हिडिओ टाकत चालू राहू. 16-17 जुलैला आपला पहिला लोड निघालेला होता आणि आता डिसेंबर आहे. म्हणजे तब्बल 5 महिने आपला तैवान पिंक पेरूतून आपण माल काढलेला आहे. 5 महिने 8 एकरची आपली पेरूची बाग आहे आणि 5 महिने हार्वेस्टिंग कंटिन्यू चालू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, नोव्हेंबर स्टार्टिंग पासून ते आजपर्यंत दीड महिन्यामध्ये आपला माल कमी निघाला. म्हणजे माल संपत आलेलं होतं आणि 4 दिवसाला 8 दिवसाला असं एक गाडी निघत होती नोव्हेंबरपासून. तर तिच्या अगोदर जे 4 महिने 3.5-4 महिने जी गेले ते कंटिन्यू आपलं माल हार्वेस्टिंग झालेलं आहे. रोज एक लोड आपलं माल निघत होतं आणि रेट पण आपल्याला खूप चांगलं भेटलेलं आहे. सुरुवातीला आपला जी माल आहे 88 रुपयापासून विकला गेलेला आहे. 88 पासून ते आता सध्या जी भाव चालू आहे ते 19 रुपये. 88 पासून 19 रुपयेपर्यंत आपण ह्या फळबागेमधून जे तुम्ही पाहत आहात याच्यामधून आपण माल काढलेला आहे. आणि आता जानेवारी महिन्यामध्ये आपण 1.5 एकरची छाटणी करून घेणार आहोत आणि राहिलेला माल नंतर सेकंड टप्प्यामध्ये आपण छाटणी करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस पेरू बागेमध्ये कोणकोणते काम कशा पद्धतीने करायचे त्याचे व्हिडिओ मी वेळोवेळी टाकत जाईन. आणि आता आपण 3 एकरची कलिंगडची लागवड करणार आहोत, त्याचं पण मी व्हिडिओ बनवून टाकेन. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन असतील ते पण विचारू शकता. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूयानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कलिंगड लागवडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.